श्रावण पौर्णिमा 28 ऑगस्ट रोजी येते. या दिवशी स्नान करणे, दान करणे, प्रार्थना करणे आणि भगवान शिव आणि लक्ष्मीची पूजा केल्याने आशीर्वाद मिळतात. सकाळी स्नान करून पांढरे कपडे घालावेत. त्यानंतर एक डाळिंब घेऊन त्यातील 111 दाणे काढा. शिव मंदिरात जाऊन ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत प्रत्येक डाळिंबाचा दाणा शिवलिंगावर अर्पण करा. यावेळी आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात यासाठी भगवान शिवांची प्रार्थना करा. धार्मिक श्रद्धेनुसार यामुळे सुख, समृद्धी आणि आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. तसेच पौर्णिमेच्या दिवशी स्नान केल्यानंतर तांदळाचे 11 अख्खे दाणे तांब्याच्या भांड्यात ठेवा. तांदळाचे दाणे तुटलेले नाहीत याची खात्री करून घ्यावी. पांढरे कपडे घालून शिव मंदिरात जावे आणि ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करत शिवलिंगावर जल अर्पण करावे. असा विश्वास आहे की या उपायाने आर्थिक अडचणी दूर होण्यास आणि इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. घरातील भगवान शिवांच्या प्रतिमेसमोर दिवा लावा आणि ओम जुमसह ह्या मंत्राचा जप करा. तसेच आध्यात्मिक शांती आणि सकारात्मक ऊर्जेसाठी ह्या मंत्राचा नेहमीच जप केला जातो. तथापि मंत्राचा जप किती वेळा आणि कोणत्या पद्धतीने करावा याबद्दल एका पात्र आचार्याकडून मार्गदर्शन घेणे उचित ठरेल. मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सोपा उपाय: 21 बेलाची पाने घ्यावी. चंदन उगाळून त्यापासून गंध तयार करावा. तयार झालेल्या गंधाने बेलाच्या प्रत्येक पानावर ओम नमः शिवाय लिहावे. ओम नमः शिवाय लिहिलेली ही बेलाची 21 पाने महादेवाच्या पिंडीवर अर्पण करावी. आपल्या मनातील इच्छा व्यक्त करून श्रावणातील कोणत्याही सोमवारी अशा पद्धतीने महादेवाची उपासना करावी. श्रावण पौर्णिमेला सुख, समृद्धी आणि धनप्राप्तीसाठी ह्या उपायाचे निश्चितपणे पालन करावे. श्रावण पौर्णिमेला शिव आणि पार्वतीची पूजा. श्रावण महिना भगवान शिवांना समर्पित आहे. या महिन्यातील प्रत्येक तारखेला विशेष महत्त्व आहे. श्रावण पौर्णिमेला भगवान शिवांची विशेष पूजा आणि प्रार्थना करणे विशेष महत्त्वाचे आहे. शास्त्रानुसार श्रावण पौर्णिमेला भगवान शिव, पार्वती, गणेश, कार्तिकेय आणि नंदी यांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. श्रावण पौर्णिमेला भगवान शिवांच्या शिवलिंगावर रुद्राभिषेक केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. तर भगवान शिवांना दुधाचा नैवेद्य दाखवल्याने कुंडलीतील चंद्रदोष दूर होण्यास मदत होते. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा. श्रावण पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे महत्त्वाचे असले तरी देवी लक्ष्मीने याच दिवशी राजा बलीला राखी बांधली होती. यामुळे प्रसन्न होऊन राजा बलीने पाताळात वामन रूपात असलेल्या भगवान विष्णूला देवी लक्ष्मीसह वैकुंठात पाठवले. म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी राजा बली नावाची एक राखीसुद्धा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करावी. ह्यामुळे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि घरात सुख, समृद्धी येते. हळदीने स्वास्तिक काढा. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी आणि नकारात्मक शक्तींना दूर ठेवण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळद आणि पाणी मिसळून स्वास्तिक काढावे. तसेच मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांची माळ ठेवावी. हे शुभ मानले जाते आणि यामुळे समृद्धी येते. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुमच्या घरात धन व धान्याची कमतरता भासणार नाही याची खात्री करावी. सत्यनारायण कथा ऐकावी. पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू, देवी लक्ष्मी यांची पूजा करण्यासाठी शुभ मानला जातो. जर तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील किंवा तुमच्या व्यवसायात यश मिळत नसेल तर प्रत्येक पौर्णिमेला भगवान सत्यनारायणाचे कथन आणि पूजा केल्याने तुम्हाला विशेष लाभ मिळतील आणि तुमच्या संपत्तीत वाढ होईल. इतकेच नाही तर विष्णूच्या कृपेने तुमच्या जीवनातील कोणतीही समस्या दूर होतील. तर ह्या दिवशी दान करावे. हिंदू धर्मात दानाला विशेष महत्त्व आहे.
सुख आणि समृद्धी वाढवण्यासाठी ह्या दिवशी दान करणे खूप शुभ मानले जाते. श्रावण पौर्णिमेला अन्न, दूध, फळे, तांदूळ इत्यादीचे दान करावे. भगवान विष्णूच्या पूजेवरील उपाय. तर श्रावण महिन्याची पौर्णिमा भगवान विष्णू आणि भगवान शिवांचा आशीर्वाद घेऊन येते. म्हणून ह्या दिवशी भगवान लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी योग्य विधीने त्यांची पूजा करावी आणि मंत्र, कथा, स्तोत्रे आणि इतर स्तोत्रांनी त्यांची स्तुती करावी. हिंदू मान्यतेनुसार विष्णू सहस्रनामाचे पठण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला केले जाते. तसेच पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचा देखील उपाय खूप प्रभावी मानला जातो. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला पिंपळ देवतेची सेवा आणि पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हिंदू मान्यतेनुसार जो कोणी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला पिंपळाच्या देवतेला गोड पाणी अर्पण करतो त्याला भगवान शिव, विष्णू आणि संपत्तीची देवी लक्ष्मी यांचा आशीर्वाद मिळतो. चंद्रदेवाची पूजा करण्याचा देखील उपाय. हिंदू धर्मात कोणत्याही महिन्याची पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण ह्या दिवशी चंद्रदेव आपल्या पूर्ण तेजाने तळपत असतात. असे मानले जाते की ह्या दिवशी चंद्रदेवाला दूध आणि पाणी अर्पण केल्याने कुंडलीतील चंद्राशी संबंधित दोष दूर होतात. तसेच श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर बिल्वपत्र, पांढरी फुले आणि धतुरा अर्पण करावा. ह्या उपायामुळे भगवान शिवांचे आशीर्वाद मिळतात आणि सर्व अडथळे दूर होतात. श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. म्हणून ह्या दिवशी भावाच्या मनगटावर राखी बांधण्यापूर्वी भावाला रोली आणि अक्षताने तिलक करावा आणि भगवान विष्णूचे ध्यान करावे आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी, आनंदासाठी आणि सुरक्षिततेसाठी प्रार्थना करावी. श्रावण पौर्णिमेच्या संध्याकाळी घरातील मंदिरात किंवा पूजास्थळी देशी तुपाचा दिवा लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे घरात सकारात्मकता आणि शांती येते. तसेच पौर्णिमेला गरजू आणि ब्राह्मणांना अन्न, कपडे, तीळ, गूळ, तूप आणि दक्षिणा दान करावी. असे केल्याने पितृदोष कमी होतो आणि पुण्यप्राप्तीसोबतच देवदेवतांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात. या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेमध्ये पिवळी फुले, तुळशीची पाने, चंदन आणि पिवळे कपडे वापरा. ओम विष्णवे नमः मंत्राचा जप करा आणि श्रीहरीला गुळापासून बनवलेली खीर किंवा मिठाई अर्पण करा. हर हर महादेव.